नमस्कार मंडळी, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल योजना करू लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा हप्ता दिल्याच्या नंतर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता खरंच जिल्ह्यानुसार म्हणजे या 12 जिल्ह्यामध्ये या 15 जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप अशा प्रमाणात ज्या बातम्या व्हायरल होत आहेत त्या खरंच जिल्ह्यावाईज हप्ता मिळत आहेत का, जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. आता येणाऱ्या या 8व्या हप्त्यासंदर्भात संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर आपल्या या योजना करू लोकप्रिय युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं विसरला आहात तर सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला आपण विसरायचं नाही. केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच बुधवारी देण्यात आला आणि जमा होण्यास त्यावेळेस सुरुवात झाली. या घोषणेनंतर आता राज्य शासनाचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे. पण तो येण्यापूर्वी काय काय कामे करायची या संदर्भात सुद्धा माहिती घेण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. खरंच जिल्ह्यानुसार जे वाटप आहे ते होतं का या संदर्भात माहिती घेऊ की 12 जिल्ह्यामध्ये हप्ता आला अशा पण प्रमाणात जे माहिती काय आहे या संदर्भात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्या संदर्भात 8व्या हप्त्या संदर्भात काय आहे सविस्तर माहिती पाहूत. आपल्याला माहिती आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना राबवली जाते राज्य सरकारच्या माध्यमातून. या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार आहे आणि 8वा हप्ता जे आहे ते एकत्रित जे पीएम किसान योजनेच्या नंतर लाभ वितरित करण्यात येत असतो. पण 15 जिल्ह्यात 12 जिल्ह्यात असं कोणतेही जिल्ह्यानुसार वाटप होत नसतं. एकदाच हप्ता टाकल्यानंतर सर्व शेतकरी बांधवांना म्हणजे महाराष्ट्रातील जेवढे शेतकरी बांधव आहेत त्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत असतो. ही आहे पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. केंद्र सरकारची अत्यंत महत्वाची अशी योजना आहे. राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ तुम्हाला मिळतो का नाही ही कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही. धन्यवाद.